हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सची जी जाहिरात आलेली आहे त्याची पात्रता, त्याचबरोबर एज लिमिट, परीक्षा कशी असेल, सिलेबस काय असेल, ग्राउंड कधी होणार, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही ते चॅनल जॉईन करून ही PDF डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ॲडव्हर्टाईज नंबर वगैरे त्यांनी इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर टोटल जागा जे आहेत ते 723 जागासाठी ही असणारी जाहिरात आहे. आणि या 723 जागापैकी कोणकोणत्या पोस्ट आहेत तर मटेरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, टेली ऑपरेटर ग्रेड 2, फायरमॅन, कारपेंटर, जॉइनर, त्याच्यानंतर आहे पेंटर, डेकोरेटर, MTS आणि ट्रेड्समॅन मेट. तर अशा पद्धतीची जाहिरात आहे. ह्याच्यापैकी आपल्याला जे गरजेचे असणाऱ्या पोस्ट आहेत त्या पोस्टबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची पोस्ट आहे एक फायरमॅन आणि दुसरं ट्रेड्समॅन मेट. त्याचबरोबर तिसऱ्या नंबरला घेतलं तर MTS हे असणारे. बघा, याच्यामध्ये फायरमॅनला टोटल जागा ज्या आहेत त्या टोटल जागा असणाऱ्या फायरमॅनसाठी 247 असणाऱ्या जागा आहेत फायरमॅनसाठी. आणि त्या जागेचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे. 102 ओपनसाठी, EWS 24, OBC 66, SC 37, ST 18 अशा टोटल असणारे इथं पाहू शकता 247 आहेत. त्याच्यानंतर इथं दाखवलेलं आहे ESM म्हणजे त्या ठिकाणी एक्समॅनसाठी 24 आहेत आणि अपंग किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी 9 असणाऱ्या जागा, अशा 247 जागा असणाऱ्या फायरमॅनच्या आहेत. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे MTS ओपनसाठी 7, त्याच्यानंतर EWS साठी 1, OBC साठी 2, SC साठी 1, ST साठी 0, ST साठी 0 आहेत, टोटल 11. आणि त्याच्यानंतर 1 एक्समॅनसाठी आहे, दिव्यांगासाठी 0 असणाऱ्या जागा इथं आहेत. त्याच्यानंतर पुढच्या असणार आहे ट्रेड्समॅन मेट. तर ही पण महत्त्वाची पोस्ट आहे, जागा पण भरपूर आहेत. टोटल जागा जर बघितल्या तर टोटल जागा या 389 आहेत. तर या 389 जागाचं डिस्ट्रीब्युशन इथं दाखवलेलं आहे. 159 या ओपनसाठी आहेत, 38 या असणारे EWS साठी आहेत. त्याच्यानंतर 105 जागा जे आहेत ते 105 जागा OBC साठी आहेत, SC साठी 58 आहे, ST साठी 29 आहे, अशा टोटल 389 जागा. त्याच्यानंतर एक्समॅनसाठी 38 आणि दिव्यांगासाठी 15 अशा असणाऱ्या ट्रेड्समॅनसाठी टोटल 389 जागाचं असणारं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे. भरपूर साऱ्या असणाऱ्या जागा त्या हिशोबाने इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहूयात की याच्यामध्ये असणारी पात्रता काय आहे. त्याचबरोबर डिव्हिजन वाईज जर बघायला गेलं तर साऊथर्नमध्ये महाराष्ट्र येतो. तर महाराष्ट्रामध्ये तेलंगणा, तामिळनाडू या 3 स्टेटच्या मिळून बघा ट्रेड्समॅनला 40 आहेत, त्याच्यानंतर फायरमॅनला 47 आहेत आणि MTSला 1 आहेत. आता मी या 3च ह्याचं का बोलत आहे त्याचं कारण तुम्हाला पुढं कळेल की या ठिकाणी याच जागाबद्दल मी का बोलतोय. तर बघा, फायरमॅनसाठी एज लिमिट बघा 18 ते 25 आहे आणि एक्स रिलॅक्सेबल ॲज पर पॅरा 5 बिलो म्हणजे खाली दिलेलं आहे. तर मी तुम्हाला इथं सांगून देतो की SC ST साठी असणारं या ठिकाणी 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 30 वर्षापर्यंत SC ST कॅन्डिडेट हा अर्ज भरू शकतात. तर OBC साठी 3 वर्ष म्हणजे 28 वर्षापर्यंत ते OBC कॅन्डिडेट हे असणारा फॉर्म भरू शकतात फायरमॅनचा. त्याच्यानंतर इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे मॅट्रिक्युलेशन पास और समांतर त्याच्यासारखंच जे असणारा असेल तर तुम्ही असणारे या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता. म्हणजे 10वी पास कोणताही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो, ज्याची एज लिमिट SC ST असेल तर 30 आणि OBC असेल तर 28 आणि ओपन असेल तर 25 पर्यंत असणारा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर MTS बघा 18 ते 25 सेम तसंच असेल, SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष. त्याच्यानंतर पुढे एक सांगितलेलं आहे 10वी पास तर पाहिजेच, पण त्याचबरोबर इथे एक त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे किंवा या विद्यार्थ्यांना असणारं प्रेफरन्स दिला जाईल कन्व्हर्संट विथ द ड्युटीज ऑफ द रिस्पेक्टिव्ह ट्रेड विथ 1 year एक्सपिरियन्स इन द ट्रेड. जर समजा त्याला एक्सपिरियन्स असेल त्या ट्रेडमधला तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिलेल. त्याच्यानंतर शेवटचा ट्रेड्समॅन मेट हा पण 10वी पासवरच आहे, एज लिमिट सेम आहे. त्याच्यानंतर इथे यांनी सांगितलंय सर्टिफिकेट इन एनी ट्रेड फॉर्म रिकग्नाइज इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जर असेल
तर सगळ्यात बेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांना असणार पहिला प्रेफरन्स दिला जाईल। त्याच्यानंतर पुढे बघा यांनी इथे एज लिमिट दिलेली आहे, ज्याच्याहून आपल्याला गरज नाही कारण ऑलरेडीच आपण वर सांगितलेली आहे। पुढचं असणार बघा यांनी फिजिकल पॅरामीटर्स काय लागतील ते असणार सांगितलेलं आहे। जसं बघा हाईट असणार 165 सेंटीमीटर पाहिजे, कोणी असेल तर फक्त 2.5 सेंटीमीटरचा जो सूट आहे किंवा फायदा आहे तो एसटी कॅन्डिडेटला असेल, एससीला पण नसेल, फक्त 2.5 सेंटीमीटर। म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की एसटी कॅन्डिडेटसाठी हाईट 162.5 एवढी आहे, बाकी सर्वांसाठी 165 आहे। त्याच्यानंतर चेस्ट न फुगवता त्या ठिकाणी 81.5, फुगवल्यानंतर 85 सेंटीमीटर भरली पाहिजे। वेट मिनिमम 50 किलोग्राम पाहिजे। त्याच्यानंतर रनिंग जी आहे ती रनिंग 1600 मीटर असेल। त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे इथं बघा कॅन्डिडेट अदर दॅन एक्समॅन आणि फिमेल सोडून 6 मिनिटासाठी असणार वेळ असेल, फिमेलसाठी तोच वेळ 8 मिनिटाचा असेल आणि एक्समॅनसाठी त्या ठिकाणी वेगवेगळा टायमिंग एजनुसार दिलेला आहे। त्याच्यानंतर बघा इथे एक त्यांनी सांगितलंय कॅरिंग अ पर्सन ऑफ 63.5 kgs टू अ डिस्टन्स ऑफ 183 मीटर विदिन 96 सेकंद, म्हणजे ठिकाणी 2.7 मीटर त्या ठिकाणी लॉंग जंप आहे। त्याच्यानंतर 3 मीटरचा असणारा व्हर्टिकल रोप युजिंग हँड अँड फीट, अशा पद्धतीचा असणारा हा चौथा मुद्दा आहे। पुढे बघा ट्रेड्समॅन मेटसाठी काय आहे 1.5 किलोमीटर 6 मिनिटात आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी कॅरिंग अ वेट 50 kg टू अ डिस्टन्स 200 मीटर इन 100 सेकंद, म्हणजे 50 किलो वजन घेऊन त्या ठिकाणी 200 मीटर जी रनिंग आहे किंवा धावणं आहे किंवा चालणं आहे जे बी म्हणाल तुम्ही 100 सेकंदामध्ये पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक्समॅनसाठी वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर फिमेलसाठी बघा 1.5 किलोमीटर 8.26 सेकंदात, म्हणजे 8 मिनिटं 26 सेकंदात। त्याच्यानंतर 50 किलो वजन घेऊन 200 मीटर 3 मिनिट 45 सेकंदामध्ये मुलींसाठी धावायचं आहे। त्याच्यानंतर यांनी असणारा स्लॅबस दिलेला आहे, वरचा स्लॅबस हा त्या ठिकाणी आपल्या कामाचा नाहीये। इथं बघा हा स्लॅबस असणारा आपल्या कामाचा आहे। जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ज्याला आपण म्हणतो 50 प्रश्न असतील 50 मार्क, अंकगणित 25 प्रश्न 25 मार्क, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 25 मार्क, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन 50 प्रश्न 50 मार्क, असे 150 मार्काचा असणारा पेपर आहे, ज्याचा वेळ असणारा 2 तास आहे। किती वेळ आहे त्याचा 2 तास। तर या पद्धतीमध्ये असणारा पेपर आहे। तर अशा पद्धतीमध्ये ही संपूर्ण माहिती होती। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्याचबरोबर असे व्हिडिओ नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर ही PDF असणारी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, तर तिथून तुम्ही ही असणारी PDF डाउनलोड करू शकता। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर।